नमस्कार. चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमात मी ॲडव्होकेट सुमित सावंत आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आम्ही आलो आहोत नातेपुते या शहरामध्ये. नातेपुते शहराच्या बस स्थानकावरती आपण आलेलो आहोत आणि इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधून चालता बोलता जागर संविधानाचा प्रबोधन करणार आहोत. चला तर बाबा, आपलं नाव सांगा. रामचंद्र विश्वनाथ तेलेंगे. आपलं गाव बाबा? माशेरपाशी कचरेवाडी. तर हे तेलंगे साहेब आहेत, कचरेवाडी गावचे. बाबा, आपलं शिक्षण काय झालंय का? झिरो. बर, बाबांचं शिक्षण काहीही झालेलं नाही. बाबा, आपल्या देशामध्ये संविधान नावाचा एक प्रकार आहे, ज्याला आपण कायदा म्हणतो. ज्या संविधानावरती हा संपूर्ण देश चालतो, आपला भारत देश चालतो. हे संविधान कुणी ड्राफ्ट केलं, त्याचा मसुदा कुणी बनवला, काय माहिती आहे का? कुणी कायदा लिहिला आहे संविधान नावाचा? तुमच्या गांधीजीने. नाही बाबा, तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचा आभार आहे. आपल्या देशाच्या संविधानाचे मसुदा कुणी तयार केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बाबांनी ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि आणखीन जर 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर बाबा हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला देणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म किती तारखेला झाला काय सांगता येईल का? त्यांची जयंती आली आता ह्या महिन्यात आहे. 14 एप्रिल. तर दोन प्रश्नांची उत्तर बाबा तुम्ही दिलेले. तुम्ही शिरूरचे ना बाबा? काय नाव सांगितलं? अशोक बंड. अशोक बंड हे आमचे आजोबा आहेत आणि हे शिरूरचे आहेत आणि त्यांनी 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जर बाबा तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यामुळं व्यवस्थित उत्तर द्या. 1 प्रश्न आणि 10 ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. भारतीय संविधान हा जो कायदा आहे बाबासाहेबांनी लिहिलेला, आता तुम्ही सांगितलं, हा आपल्या देशात कधीपासून लागू झाला? 1947 पासून. अतिशय तुम्ही जवळ येऊन बाबा थांबला. तर भारतीय संविधान हे आपल्या देशात 1950 सालापासून 26 जानेवारी आपण साजरा करतो ना, तर ते 26 जानेवारी 1950 सालापासून आपल्या देशामध्ये लागू झालं. तुम्ही फार जवळ गेला होता. तुमचं अभिनंदन बाबा. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्ते. आता आम्ही नातेपुते शहरामध्ये आहोत आणि नातेपुते शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी आज आमच्या सोबत आहेत या चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमासाठी. सर, आपलं नाव? हितेश हुकुमचंद दोशी. हे दोशी सर आहेत. तर दोशी सर, चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमासाठी तुम्हाला पहिला प्रश्न. जर आपण 3 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आमच्या टीमच्या वतीनं आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारतीय संविधान हे आपल्या देशात कधीपासून लागू झालं सर? माझ्या हिशोबाने 1947 पासून झाला असेल. तसं काय माहित नाही नक्की. माफ करा सर. नमस्ते. आता आम्ही नातेपुते शहराच्या साप्ताहिक बाजारामध्ये आलेलो आहोत. या बाजारामध्ये आमच्यासोबत या चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहेत ते. सर, आपलं नाव सांगा. गाव सांगा. हे राहुल टेकडे सर आहे, सदस्य. सर, आपलं शिक्षण काय झालं? तर आम्ही आपल्या देशामध्ये कधी लागू मला काय सांगतो? सर, आपलं नाव सांगा. बरोबर उत्तर दिली तर हे बाबासाहेबांचं आम्ही तुम्हाला देणार. पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला संविधान दिलं. या संविधानामध्ये अस्पृश्यता नसते. कुठल्या कलमाखाली?
बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट केली. तरी चालतं बोलतं जागर संविधानाच्या कार्यक्रमासाठी आम्ही या नातेपुते शहराच्या आठवडा बाजारामध्ये आहोत आणि आपणासमोर या जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नातेपुते शहरातील आमचे जेटे सर आहेत. जेटे सर आपलं पूर्ण नाव सांगा. तर हे माणिक जेटे सर आहेत. सर आपलं शिक्षण काय झालं आहे? राहिला नातेपुते. तर BA-DED झालेलं आणि सर आता रिटायर आहेत मला वाटतं. 15 वर्ष रिटायर. सर तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न संविधानाचा सगळ्यात सोपा प्रश्न. आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान लागू कधी झालं? 50 साला 50 साला काय तारीख वगैरे सांगतो का? 26 जानेवारी 1950. छान गुड. बरोबर उत्तर आहे सरांनी सांगितलेलं उत्तर अतिशय बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये भारताचं संविधान लागू झालं आणि तो दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. सरांसाठी दुसरा प्रश्न. सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिले. जर आपण दुसऱ्या प्रश्नाचं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. सर भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता निवारण केली आणि भारतीय संविधान लागू झाल्यापासून अस्पृश्यता नष्ट झाली तरी अस्पृश्यता नष्ट करणार भारतीय संविधानातलं कलम होतं. नागपूरच्या आठवडी बाजारामध्ये हा आमचा छोटासा दोस्त आहे. 12वी शिक्षण झालंय आणि तो भाजी विकण्याचा काम करतो. हा विक्रेता आहे. दादा तुझं नाव काय? ओमचं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि शिक्षण घेत घेतो त्यांचा नंबर ओम तुझ्यासाठी पहिला जर तू 3% बरोबर उत्तर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला भेट देणार लगेच लाईव्हमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला काय सांगतो का? तुला क्लू देतो दादा. याच महिन्यामध्ये त्यांची जयंती. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलेलं आहे. 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आता दुसरा प्रश्न. जर त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे नाणं तुझंच होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित उत्तर द्या. आता काही गडबड करायची नाही. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ना हे संविधान आपल्या देशामध्ये कधीपासून लागू झालं? तर नातेपुतेच्या या आठवड्या बाजारामध्ये चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये या 3 प्रश्नांची उत्तरं देऊन हे 10 ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर आपलं नाव सांगा. माझं नाव प्रकाश गोविंद रुपनवर. गाव आहे फडतरी. तर हे फडतरी गावचे आमचे रुपनवर साहेब आहेत. रुपनवर साहेब 3 प्रश्नांचे जर उत्तर बरोबर दिले तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत. त्यासाठी पहिला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं त्यांचा जन्म कधी झाला? तुम्हाला क्लू देतो. याच महिन्यामध्ये त्यांची जयंती आहे. 14 एप्रिल 1991 साली 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बरोबर. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. अजून जर 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर या लाईव्ह मध्ये आम्ही तुम्हाला हे 10 ग्राम चांदीचं नाणं फ्रीमध्ये गिफ्ट करणार आहोत. बघा 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा दुसरा प्रश्न. हे जे काय आपलं भारतीय संविधान आहे ज्याच्यावर हा संपूर्ण देश चालतो हे संविधान आपल्या देशाला कधी लागू झालं? रुपनवर साहेब जवळ आलाय. तुम्ही फक्त 2 प्रश्न राहिले. 10 ग्राम चांदीचं नाणं सोपच आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशात कायदा कधी लागू झाला माहितीच पाहिजे.
कन्फर्म सांगा तुम्ही आलाय या ठिकाणी जाधव साहेबांनी दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे. सॉरी रुपनवर साहेबांनी दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये आपलं संविधान लागू झालं आणि तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. तर पहिल्या प्रश्नाचं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर या चांदीचं नाणं जिंकण्यासाठीचा शेवटचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतंय की आता हे नाणं रुपनवर साहेब 100% जिंकतील काय. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. प्रश्न सोपाच राहणार आहे. भारतीय संविधान हे जे लिहिलं गेलं हे मूळ संविधान आताचं नाही. आता मराठी कन्नडमध्ये बऱ्याच भाषेमध्ये आहे. सगळ्याच भाषेमध्ये इंग्लिशमध्ये आहे, फ्रेंचमध्ये आहे, म्हणजे ज्या पाहिजे त्या भाषेत अवेलेबल आहे. तर मूळ संविधान जे संविधान निर्मात्यांनी लिहिलं काय ते कोणत्या भाषेत ड्राफ्ट केलं गेलं, कोणत्या भाषेत माहीत इंग्लिश. ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि तिन्ही प्रश्नाची उत्तर या ठिकाणी रुपनवर साहेबांनी फडतरे साहेबांनी कॅमेरा इकडे जरा हो. पहिलं नाणं आपण आता त्यांना देणार आहोत. एक मिनिट मला येऊ द्या कॅमेरा जरा. तर हे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या नातेपुते परिसरात रुपनवर साहेब आहेत आणि त्यांनी चालता बोलता सादर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये 10 ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी जिंकलेलं आहे. सगळ्यांनी त्या जोरदार टाळ्या वाजवल्या. आमचे विशालजी आणि आमचे ॲडव्होकेट बाबासाहेब यांना विनंती आहे की त्यांनी हे 10 ग्राम चांदीचं नाणं त्यांना द्यायचं. अभिनंदन. धन्यवाद. रुपनवर साहेब आता हे 10 ग्राम चांदीचं नाणं तुम्ही जिंकलेलं आहे. काही असो ते बक्षीस आहे. हे चांदीचं 50% असो पण ते बक्षीस आहे. हे चांदीचं नाणं जिंकलेलं आहे. म्हणजे काय तुमची आता आपण शिकून घेतलेलं आहे. हे युट्यूबला जागर संविधानाचा नावाची युट्यूब चॅनल आहे. जागर संविधान त्या युट्यूब चॅनलला तुम्हाला दिसेल काय. तर आता हे बक्षीस जिंकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ह्या लोकांमध्ये संविधानाच्या बद्दल त्यांच्याबद्दल गेला पाहिजे. नाही, अतिशय मला आनंद वाटतो. पूर्ण भारत देश हा संविधानावर चाललेला आहे आणि संविधानाच्या पलीकडे कुठलीही गोष्ट आपल्या भारतीय नागरिकांनी करू नये असं मला वाटतं. आणि केवळ संविधानावरच आपला देश चालला पाहिजे तरच कुठेतरी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझं हे नाही झालं. त्यांचा नंबर घ्या. तुम्हाला शेअर करतो.